सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनीचे राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरानी करुणी किल बिल बालस्वरानी करुणी किल बिल गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव
रामायण गाती, कुशलव रामायण गाती. फुला परीते ओठ उमलती, सुगंध से स्वर भुवनी झुलती. फुला परीते ओठ उमलती, सुगंध से स्वर भुवनी झुलती. कर्णभूषणे कुंडल डुलती, कर्णभूषणे कुंडल डुलती. संगती वीणा झंकारती, संगती वीणा झंकारती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. सात स्वरांच्या स्वर्गामधुनी, सात स्वरांच्या, सात स्वरांच्या, सात स्वरांच्या स्वर्गामधुनी. नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी. यज्ञ मंडपी आल्या उतरुनी, यज्ञ मंडपी आल्या उतरुनी. संगमी श्रोते जन नाहती, संगमी श्रोते जन नाहती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. पुरुषार्थाची चारी चौकट, त्यात पाहता निज जीवन पट. पुरुषार्थाची चारी चौकट, त्यात पाहता निज जीवन पट. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. प्रभुजे लोचन पाणावती, प्रभुजे लोचन पाणावती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. सामवेद से बाळ बोलती, सामवेद से, सामवेद से, सामवेद से बाळ बोलती. सर्गामागुण सर्ग चालती. सचिव मुनी जन स्त्रिया डोलती, सचिव मुनी जन स्त्रिया डोलती. आसवे गाली ओघळती, आसवे गाली ओघळती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. सोडून आसन उठले राघव, उठले राघव. सोडून आसन उठले राघव, उठले राघव.
न कवळी दी आपुले शैशव, आपुले शैशव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव. परिदो उभयानच माहिती, परिदो उभयानच माहिती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. असनेतून शालू हिरवा आणि वेणीत खुटून मरवा. जशी कुणीकडे, जशी कुणीकडे, कोणाकडे सखे सांगना. काग बघतेच मागे पुढे. परी गोरी गोरी चाफ्यावाणी सुकुमारी. दुपारच पार ऊन दळते गवर, ऊन दळते. ओ काग आला असा फणकारा, काग आला असा फणकारा. कंकणाच्या करीत झणकारा. जशी कुणीकडे, जशी कुणीकडे, कोणाकडे सखे सांगना. काग बघतेच मागे पुढे. तुझा गळा माझा गळा, गुंफू मोत्याच्या माळा. तुझा गळा माझा गळा, गुंफू मोत्याच्या माळा. आणखी कोणाला तुझा गळा माझा गळा,
गुंफू मोत्यांच्या माळा. आणखी गोफ कोणाला. आणखी गोफ कोणाला. वेड लागले दादाला, वेड लागले दादाला. मला कुणाचे ताईला. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्याच्या माळा. तुझ पगडी मज चिरडी. आणखी शेला कोणाला. तुझ पगडी मज चिरडी. आणखी शेला कोणाला. दादा सांगू बाबाला, दादा सांगू बाबाला. सांग तिकडच्या स्वारीला. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्याच्या माळा. खुसू खुसू काली हसू. बरोबर आपले रुसू रुसू. खुसू खुसू काली हसू. बरोबर आपले रुसू रुसू. चलने गए थे नको बसू, चलने गए थे नको बसू. घर तर माझे तसू तसू. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्याच्या माळा. कशी कशी आज अशी. गंमत ताईची खाशी. कशी कशी आज अशी. गंमत ताईची खाशी. आता गट्टी फुदादाशी, आता गट्टी फुदादाशी. तर मग गट्टी कोणाशी. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्याच्या माळा. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्याच्या माळा. बघत राहू दे तुझ्याकडे, बघत राहू दे तुझ्याकडे. आज कल्पित भेट घडे, भेट घडे. बघत राहू दे तुझ्याकडे. दुःख नवरले सरली भीती. अंगांगातून भरली प्रीती. दुःख नवरले सरली भीती. अंगांगातून भरली प्रीती. गंध गंध हात हुकडे, धुंद गंध हात हुकडे, हुकडे. बघत राहू दे तुझ्याकडे. गीत स्फुरे कंठातून कोमल. गीत स्फुरे कंठातून कोमल. पंखानाये आज नवे बळ उल्लंघाया उंचकडे, उल्लंघाया उंचकडे, उंचकडे. बघत राहू दे तुझ्याकडे.
अंकुर फुटले माधुर्याला, सत्य भेटले सुंदर्याला, अंकुर फुटले माधुर्याला. हर्ष सागरी गगन बुडे, हर्ष सागरी गगन बुडे, गगन बुडे. बघत राहू दे तुझ्याकडे, बघत राहू दे तुझ्याकडे. आज कल्पित भेट घडे, भेट घडे. बघत राहू दे तुझ्याकडे, बघत राहू दे तुझ्याकडे. पावसात नाहती लता लता कळ्या फुले, पावसात नाहती लता लता कळ्या फुले. सुगंध धुंदरातही आज राज आपुले, पावसात नाहती. शांत शांत आसमंत शीतवात धावतो, अंग अंग चिंब हो चुकार थेंब सावतो. हे कुशीत आसरा जवळ येई प्रेमले सुगंध धुंदरातही आज राज आपुले, पावसात नाहती. हाच योग ना सखे तू मनात ठेवला. आयता धरातळी मिठीत चंद्र गावला. कोटरात पक्षीही असेच आज झोपले, सुगंध धुंदरातही आज राज आपुले, पावसात नाहती.
हाच योग ना सखे तू मनात ठेवला आयता धरातळी मिठीत चंद्र गावला कोटरात पक्षीही असेच आज झोपले सुगंध धुंदरातही आज राज आपुले पावसात नाहती पाहिजे तसे घडे लाज तरीही वाटते सौख्य सहज लाभता भीतीत दाटते गारठ्यातही कपोल तापले सुगंध धुंदरातही आज राज आपुले पावसात नाहती जिव्हाळा शब्दच खोटे लढा जिव्हाळा शब्दच खोटे माशा माता खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे नाही लढा जिव्हाळा शब्दच खोटे तनतडी काळ्या जमली चिमणी बांधी पोटे दाणा दाणा आणून जगली जीव कोवळे छोटे पळावता पंखामधले पिल्लू उडून जाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे नाही लढा जिव्हाळा शब्दच खोटे रक्त ही जेथे सूड साधते तेथे कसली माया कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वाजाया सांगाया ती नाती सगळी जो तो अपुले पाही कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे नाही
घे 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 हा घे सोटा मार 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 मला धपाटा रुसू नको रडू नको रुसू नको रडू नको करून मोठा माझ्या पाठीवर चढून मोठ्या IT न बसून माझ्या पाठीवर चढून मोठ्या IT न बसून कर खेळातला घोडा 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 कर खेळातला घोडा 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 घे आगे छोटा हसला तो वेडा हसला तो शाणा त्याला मी देतो गरमा गरम गरम चणा फुटाणा हसला तो वेडा तू हा good 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 to have very very good to have very bad 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 हसला तो वेडा हसला तो शाणा त्याला मी देतो गरमा गरम गरम चणा फुटाणा हसला तो वेडा जो हसेल त्याला मी सुंदर गाणे म्हणून दाखवणार जो हसेल त्याला मी सुंदर गाणे म्हणून दाखवणार आज घरी येणार रघुवीरा आज घरी येणार नको नको हे नाही आवडणार नको नको हे नाही आवडणार राहील नादर दिरदान तुंदर दिरदान तदान नादर दिरदान तुंदर दिरदान तदान उदत नदीं तदरे दान तदान उदत नदीं तदरे दान तदान नादर दिरदान तुंदर दिरदान तदान नादर दिरदान तुंदर दिरदान तदान नादर दिर तुंदर दिर 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 नादर दिर तुंदर दिर 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 नादर दिर तुंदर दिर दिर नादर दिर तुंदर दिर दिर नादर दिर सुंदर दिर दिर तू हो मांजर तू हो कुत्रा तुझे रूप कसे ओठ मध्ये त्यात तुझे गीत कसे चित्त मध्ये त्यात तुझी प्रीत कशी बीज इथे आग तिथे सांग कशी नीज माझी त्यात तुझे स्वप्न कसे 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 डोळे माझे त्यात तुझे रूप कसे ओठ मध्ये त्यात तुझे गीत कसे स्पर्श तिथे कंप तिथे सांग कसा चाल माझी त्यात तुझा डोल कसा स्पर्श तिथे कंप तिथे सांग कसा गाल माझे त्यात तुझे रंग कसे 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 डोळे माझे
माझे त्यात तुझे गीत कसे देह इथे प्राण तिथे सांग कसा कान माझे त्यात तुझे सूर कसे 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 डोळे माझे त्यात तुझे रूप कसे आँख माझे त्यात तुझे गीत कसे तिथे चोरी इथे सांग कशी चोर तिथे चोरी इथे सांग कशी माझा त्यात तुझे तीर कसे 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 डोळे माझे त्यात तुझे रूप कसे ओठ माझे त्यात तुझे गीत कसे डोळे माझे त्यात तुझे रूप कसे ओठ माझे त्यात तुझे गीत कसे भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे सदन्तते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे स्वतन्त्रते 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 तुझसाठी मरणचे जनन जननके मरण तुझ सकल चराचर चरण चराचर शरण ही स्वतन्त्रते ही स्वतन्त्रते ही स्वतन्त्रते जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 हे स्तोत्र भारताच्या स्वातंत्र्य विषयक तत्वज्ञानाचा जयघोष करीत आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तांतर नव्हे, परकीय राजवट जाऊन स्वकीय राजवट येणं नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचं चैतन्य, राष्ट्राचा आत्मविकास, देशातील दुरिताचं तिमीर दूर करणाऱ्या सूर्याचं तेज, आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते सर्व प्राप्त होणं म्हणजेच खरं स्वातंत्र्य. त्या दृष्टीनं पाहता अजून बराच मोठा प्रगतीचा पल्ला गाठायचा आहे. पंडित नेहरूंच्या शब्दात अद्यापी कैक मैलांचा अंतर तोडायचा आहे. संपूर्ण स्वातंत्र्याची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य पूर्ण करायचं आहे. त्यासाठी जरुरी आहे निस्सीम स्वार्थ त्यागाच्या आदर्शांची. म्हणूनच आपल्या जीवनाच्या समिधांनी ज्यांनी राष्ट्रीय रणयज्ञ अखंड पेटता ठेवला होता, त्या आपल्या आदर्श पूर्वजांची आरती आज आपणास स्फूर्तिदायी ठरेल. संगरी वीराग्रणी जे धैर्य मेरू संकटी जन्मले या भारती राष्ट्रचक्रोद्धारिणी कर्णाकरी जानामृती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती.
खाच खड्डे मातले, कोंडला अंधार मार्गी, खाच खड्डे मातले, तस्करांनी वेढिले, संभ्रमीच्या जाहले, संभ्रमीच्या जाहले, कृष्णा परी जय सारथी, गाऊ त्याना आरती, गाऊ त्याना आरती, गाऊ त्याना आरती, गाऊ त्याना आरती. स्वार्थ हेतूला दिला संक्षेप जानी जीविती, स्वार्थ हेतूला दिला संक्षेप जानी जीविती, तो परार्थी पाहती, आप्त विस्तारात ज्यांच्या, आप्त विस्तारात ज्यांच्या, देश ही सामावती, गाऊ त्याना आरती, गाऊ त्याना आरती, गाऊ त्याना आरती, गाऊ त्याना आरती. देह जाओ देह राहो, नाही जाना रक्षिती, देह जाओ देह राहो, नाही जाना रक्षिती, लोकसेवा देरती, आणि सौभद्रा परी, आणि सौभद्रा परी, देतात जे आत्माहुती, गाऊ त्याना आरती, 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 गाऊ त्याना आरती. ज्यांची आरती अहर्निशे गावी, अशा वीराग्रणींची या शिवरायांच्या मराठी मुलखाला कधीच वाण पडली नाही. देशावरील आक्रमकांची हड्डी नरम करण्यासाठी सिंधू नदी ओलांडून ज्यांनी अर्ध्या घटकेत लावले अटकेत आपुले झेंडे, अशा झुंजारांचा हा महाराष्ट्र देश. ब्रिटिशांशी छेडलेल्या पहिल्या स्वातंत्र्य समराचं 1857च्या शौर्यशाली उठावाचं नेतृत्व याच महाराष्ट्राच्या 3 महनीय व्यक्तींनी केलं. त्या 3 महनीय विभूती म्हणजे नानासाहेब पेशवे, सेनापती तात्या टोपे आणि झाशीची राणी. ती झाशीची रणलक्ष्मी परदास्याच्या गडद अंधकारात एखाद्या दिव्य सौदामिनीप्रमाणे साऱ्या दुनियेचे डोळे दिपवीत लखलखली आणि ग्वाल्हेर जवळच्या धारातीर्थी 18 जून 1858ला वीर मरण पावली. मेरी झासी नहीं दूंगी, नहीं दूंगी असं ब्रिटिशांना बजावणारी ती रणरागिणी, ती महाराष्ट्राची शूरकन्या या स्वातंत्र्य युद्धात का सामील झाली? केवळ राष्ट्र धर्म सर्वश्रेष्ठ मानल्यामुळेच ती स्पष्टपणे म्हणाली, मी आतशेर आट्याची धनी, मजला विधवेला या युद्धाची काही एक गरज नव्हती. परंतु धर्मसंबंधे अभिमान धरून या साहसास मी प्रवृत्त झाले. द्वितीय बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे ते विठुरला वा कानपूरला सुखानं पेन्शन भोगत राहू शकले असते, पण ते तर या 57 क्रांतीचे सूत्रधार बनले. कारण
कारण त्यांची दृढ धारणा होती, दासपणे जगतात मिरविणे, त्याहून शतपट बरवे मरणे, पारतंत्र्य हा केवळ रौरव, अधपात हा पथ अनुसरणे. पेशव्यांचे अखेरचे सेनापती होते तात्या टोपे. संपूर्ण उत्तर भारतात जागोजागी युद्धाचा वणवा लावीत हा शूर सेनानी शिवरायांच्या विख्यात गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करीत होता. पण अखेर नशिबानं दगा दिला. म्हणूनच तात्या टोपेंना पराभूत शिवाजी असं म्हणतात. 1857च्या त्या युद्धाला एखाद्या वणव्याची उपमा देता येईल. केवढा प्रचंड वणवा, मीरत पासून डमडम पर्यंत लांब आणि गंगेपासून नर्मदेपर्यंत रुंद. अखेर हा वणवा विजला, म्हणजे विजल्यासारखा दिसला. वरवरची शांतता निर्माण झाली, पण भारतातील असंतोषाचा ज्वालामुखी आतल्या आत धुमसत होता. आणि मग महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीतून दिव्य तेजाचं एक ज्वाला शृंग वर उसळलं. त्याचं नाव वासुदेव बळवंत फडके. आधुनिक भारताचा आद्य क्रांतिकारक. लहुजी वस्ताद मांग याच्याकडे शस्त्रास्त्र विद्या शिकलेल्या या वीरानं 1879 मध्ये बंडाचा झेंडा उभारला. पण हा वीरपुरुष दगाबाजीनं पकडला गेला. त्याचं बंड चिरडलं गेलं. पण जसं त्याचं बलिदान, तसंच त्याचं बाणीदार आत्मनिवेदन राष्ट्राच्या स्मृतिकोशात कायमच राहिलं. वासुदेव बळवंत आपल्या निवेदनात म्हणाले, जे गरीब लोक उपासमारीनं मरत होते त्यांना मी कसा वाचवू शकेन, याचा कित्येक वर्ष मी विचार करीत आलो आहे. ज्या भूमीच्या पोटी मी जन्मलो तिच्याच पोटी ही सारी लेकरं झाली. त्याने अन्नान्न करीत उपाशी मरावं आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावं, हे मला पाहावलं नाही. आणि म्हणूनच मी ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारलं. हिंदू मुसलमान या दोघांच्याही माना लज्जेनं खाली जाव्यात, असेच सारे प्रकार सध्या चालले आहेत. जर मी माझ्या योजनेत सफल झालो असतो तर हिंदुस्थानचं प्रजासत्ताक राज्य उत्पन्न करण्याचं माझं मनोवांछित ध्येय पूर्णतः सिद्धीस गेलं असतं. दधीची ऋषीने आपल्या अस्थी देवांच्या कल्याणाकरता हाताने काढून दिल्या. ईश्वरानं माझा बळी घेऊन तुमचं कल्याण करावं, अशी मी त्यास उभय कर जोडून प्रार्थना करतो. आत्मसमर्पणानं दुःखातून आणि गुलामगिरीतून तुमची मुक्तता करण्याचा प्रयत्न का करू नये. वासुदेव बळवंतांनी सशस्त्र क्रांतिकारकांची एक परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्यांचे पट्टशिष्य नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांचे सहकारी न्यायमूर्ती तेलंग चंदावरकर इत्यादी विद्वान लोकसेवकांनी लोकशिक्षणातून लोकशक्ती जागृत करण्याचा सनदशीर मार्ग प्रवर्तित केला. रानडे, गोखले, गोपाळ गणेश आगरकर इत्यादींचा लोकजागृतीचा आणि समाज परिवर्तनाचा प्रवाह ज्योतिबा फुले, धोंडो केशव कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राव बहादूर, केसी बोले, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी अनेकांनी अधिक खोल आणि विस्तृत केला. महाराष्ट्रातील या देशभक्तांच्या नव्या पिढीपुढे आता जगातील स्वातंत्र्यप्रेमी राष्ट्रांची आणि त्यांच्या मॅझिनी, गॅरिबाल्डी यांच्यासारख्या देशभक्तांची उदाहरणं होती. साहजिकच धार्मिक प्रार्थनांना नवा रंग चढला, नवं तेज आलं. तेच पुढं स्वातंत्र्य कवी गोविंद यांच्या प्रार्थनेत हे असं प्रकट झालं. हे घनश्याम श्रीराम मतात्मा राम, हे घनश्याम श्रीराम मतात्मा राम. स्वातंत्र्य सकल
समर्पून कधी पुरविशील का हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. वा अमेरिका सुखविली स्वातंत्र्ये भूजपान चीन कविली स्वातंत्र्ये इटली ही तशी हसविली स्वातंत्र्ये मग आर्यभूत का पारतंत्र्य कर्दमी फसविली राम. मग आर्यभूत का पारतंत्र्य कर्दमी फसविली राम. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. हे पक्षी तरुवरी गाती स्वच्छंदे काननी त्या परी रमती मृगवृंदे स्वातंत्र्य सौख्य सेविती आनंदे. मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम. मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. दंडुनी दशानन तेव्हा कोदंडे सुरवृंद रक्षिला देवा आनंदे. पांडवा राज दिधले गोविंदे. मग आम्हावरीच का दयान करशी मुनींद्र जन विश्राम. मग आम्हावरीच का दयान करशी मुनींद्र जन विश्राम. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. स्वातंत्र्य सकल सुख निधी समर्पून कधी पुरविशील का हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. या ज्वलत जहाल देशभक्तांच्या परंपरेची पताका चाफेकर बंधूंनी आपल्या खांद्यावर घेतली. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली असता गोऱ्या सोजीरांनी तिचा फायदा घेऊन जे अनन्वित अत्याचार नागरिकांवर केले त्याचा बदला घेण्यासाठी दामोदर हरी चाफेकर यांनी रँड आणि आयर्स्ट या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून केला. दामोदर हरी चाफेकरांच्या या कृत्याची खबर सरकारला देणाऱ्या देशद्रोहाचा बाळकृष्ण हरी आणि वासुदेव हरी आणि महादेव विनायक रानडे यांनी प्रतिशोध घेतला. परिणामी हे ज्वलंत देशभक्त ऐन तारुण्यात फाशी गेले. हसतमुखान वधस्तंभावर चढणाऱ्या तरुणांपैकी वासुदेव हरी चाफेकर सर्वात लहान होता, अवघ्या 17 वर्षांचा. त्यानं दंडाधिकाऱ्याला हसत हसत निर्भयतेने सांगितलं, साहेब, पुढल्या जन्मातील शिक्षाही वाटल्यास आत्ताच देऊन टाका. या कालखंडात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीच्या निर्भय गर्जनाने महाराष्ट्र दणाणून गेला होता. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. अशा त्यांच्या लेखातून आणि लेखांमुळे बॉम्बस्फोट होत आहेत की काय असं लंडनमधील साम्राज्य सत्तेला वाटू लागलं. त्यांच्या लेखणीला आणि वाणीला शिवरायांच्या भवानी तलवारीची धार आली. बंगालच्या फाळणीविरुद्ध त्यांनी महाराष्ट्रात रान पेटवलं. बंगालमधील वंगभंग विरोधी चळवळीला
आणि वंदे मातरम आंदोलनाला अखिल भारतीय स्वरूप देण्यात टिळकांनी अक्षरशः सिंहाचा वाटा उचलला होता. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. 1908 साली लोकमान्यांवर राजद्रोहाचा दुसरा खटला भरण्यात येऊन त्यात त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. यामुळे टिळकांच्या साऱ्या लोकोत्तर गुणांचं सोनं अधिकच उजळून निघालं. काळ्या पाण्याची सजा सुनावणाऱ्या न्यायमूर्ती दावरना या तत्वज्ञ महापुरुषानं तिथल्या तिथं सांगितलं, राष्ट्रांच्या भवितव्यावर देखील सत्ता गाजवणाऱ्या उच्चतम शक्ती या विश्वात आहेत आणि त्यांचीच जर इच्छा असेल तर मी अंगीकारलेलं स्वराज्याचं कार्य सिद्धी जाण्यासाठी ही शिक्षा उपयुक्तच होईल. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या त्या भकास कारावासात गीता रहस्यासारखा युगप्रवर्तक महाग्रंथ लिहिला. टिळकांसारख्या पुण्यपुरुषाला काळ्या पाण्यावर पाठवूनच ब्रिटिशांची आसुरी लालसा शमली नाही. दडपशाहीचा दानवी वरवंटा स्वतंत्रता आंदोलनावर अधिकच जोरात फिरू लागला. पण दमनचक्राला भीतो कोण? जनमानसातील असंतोषाचा स्फोट 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत कान्हेरेच्या पिस्तुलातून प्रकट झाला. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरेने नाट्यगृहात वध केला आणि निर्भय निवेदनात त्यानं सांगितलं, जनतेच्या न्यायालयातील नियम असा आहे की जो हिंदी लोकांचे प्राण कवडीमोलाचे आहेत असं सुचवितो त्या अपराध्याला देहांताचीच शिक्षा, आणि ती जॅक्सनला देण्याचं काम माझ्या अंगावर पडल्यामुळे मी ही पवित्र गोष्ट केली आहे. इंग्रजांच्या जुलुमांचा सूड उगवण्यासाठी मी हे कृत्य केलं आहे. मी पळून जाऊ इच्छित नाही. कान्हेरेसारखे गोंडस रूपाचे कोवळे तरुण ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून स्वतःच्या बलिदानात सिद्ध झाले ते का? कारण एकच, हिंद मातेच्या वेदना आणि यातना पाहून रक्ताळले शरीर भडका जीवात झाला अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यांचा अर्थ सवाल होता, आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदित माय भूही आम्ही खुले कशाला, बंदित माय भूही आम्ही खुले कशाला. जखडून बांधियेली बघवे तिच्यान हाला, तिज फास नित्य फटके हृदयात होय काला. रक्ताळले शरीर, रक्ताळले शरीर भडका जीवात झाला. आईस सोडवाया येणार कोण बोला, आईस सोडवाया येणार कोण बोला. पाहू स्वराज्य देशी या देही याच डोळा, मरणे म्हणे नको जो काढा तया निराळा. मरणे स्वये पटे जा मारून हाक काळा. आईस सोडवाया तो मातृभक्त भोळा. रक्ताळले शरीर, रक्ताळले शरीर भडका जीवात झाला. आईस सोडवाया येणार कोण बोला,
आईस सोडवाया येणार कोण बोला, येणार कोण बोला, येणार कोण बोला. त्या कळला पस्तावा हो या गावाला आता अपराधाचा. उभारू स्मारक त्याचे मोक्याच्या जागी, असा कधी ना झाला होईल जननेता त्यागी. मावळल्याने होतो तारे अस्त भाकराचा. गेला तो तरी स्मरण रूपाने आपणात आहे. जोवर वरदा कृष्णा गोदा देशातून वाहे.